विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालं। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या महाबाळा शिवारात केळीची झाडं जमीनदोस्त झाली आहेत। विनोद महाकाळकर नावाच्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। हिंगोलीतल्या कळमनुरीत देखील पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने आणि वादळाने शेती पिकांचं नुकसान झालंय। एकट्या श्रीगोंदा तालुक्यातल्या हंगेवाडी आणि बोरी परिसरात 350 एकरवरील फळबागांचं वादळामुळे मोठं नुकसान झालं। प्रामुख्याने डाळिंब, केळी, आंबा, पपई या फळबागांचं नुकसान झालंय आणि डाळिंबाची झाडं अक्षरशः उन्मळून पडली आहेत। हे पाहू शकता तुम्ही, सर्व वर्षभर केलेली मेहनत एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। सारं नुकसान झालं। वर्षभर आता हातातोंडाला आलेला घास एका क्षणात निघून गेला। खूप मोठं नुकसान झालं। वर्षभर लावलेली मेहनत, पैसे, कष्ट सर्व वायाला गेलं। शासनाचा कुणीही कर्मचारी आतापर्यंत शेतामध्ये आला नाही किंवा कोण फोन करून आम्ही येतो हे सुद्धा सांगितलं नाही। कुठलीही शासनाची मदत मिळाली नाही।